सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात जे आहे ते नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद असतील पंचायत समिती निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा माजी आमदार बबनरावजी शिंदे असतील, माजी आमदार संजय मामा शिंदे असतील यांच्या हाती जे आहे ते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची सत्तेचा जो आहे तो चाव्या आलेल्या आहेत। पुन्हा एकदा सत्तेचा झेंडा जो आहे तो शिंदे कुटुंबियांच्या कडे जो आहे तो स्वाधीन पुन्हा एकदा जनतेनं माढा तालुक्यातल्या केला आहे। आपण जर पाहिलं असेल तर माढ्याचे आमदार असलेले अभिजितआबा पाटील यांना मात्र या निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाला आहे। एकीकडे माढ्याचे खासदार असलेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपाचा सुपडा साफ होणार असं वक्तव्य सातत्याने केलं होतं। मात्र आपण जर पाहिलं तर माढ्यातल्या या निवडणुकीमध्ये थेट जो आहे तो खासदार आमदारांच्या पॅनलचा जो आहे तो जनतेने सुपडा साफ केल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। मी सध्या माढा पंचायत समितीच्या आवारामध्ये आहे ना, आपण जर पाहिलं असेल तर सोलापूर जिल्ह्यामध्ये माढ्याची निवडणूक सातत्यानं गाजताना पाहायला मिळते। ज्या पद्धतीनं आपण जर पाहिलं असेल तर माढ्याच्या निवडणुकीमध्ये विधानसभा असेल, लोकसभेला हा गाजलेला मतदारसंघ जो आहे तो या ठिकाणी राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या गटानं जो आहे तो या ठिकाणी गाजवलेला होता। आणि ज्या पद्धतीनं आपण पाहिलं असेल तर आमदारकी आणि खासदारकीला गाजलेला हा मतदारसंघ मात्र माजी आमदार बबनरावजी शिंदे यांचे पुत्र जे आहेत ते रणजितसिंह शिंदे, विक्रमसिंह शिंदे यांनी जे ते मोठ्या राजकीय कौशल्यानं जे आहे ते स्वतःच्या घरामध्ये सत्ता जी आहे ते काबीज करण्याचं काम जे आहे ते पुन्हा एकदा अधोरेखित केलं। आणि तालुक्यातली जनता जी आहे ती शिंदे कुटुंबियांच्याच कडे आहे, शिंदे कुटुंबियांच्याच पाठीशी असल्याचं ठामपणे सांगितलंय। आपण जर पाहिलं असेल तर माढा पंचायत समितीच्या 14 जागेपैकी जे आहे ते 11 जागेवर भाजपाचं कमळ जे आहे ते या ठिकाणी पंचायत समितीवर फुललं गेलंय। आणि आपण जर खऱ्या अर्थानं पाहिलं तर 3 ठिकाणी जे आहे ते अर्थात केवळ चंचू प्रवेश जो आहे तो पंचायत समितीमध्ये आमदार अभिजितआबा पाटील यांच्या गटाला झालेला आहे। आपण जर पाहिलं तर केवळ 2 जागेवर, एक मोडणीम पंचायत समिती आणि दुसरी जी आहे ती बेंबळे पंचायत समितीमध्ये केवळ 2 जागेवर जे आहेत ते आमदार अभिजित पाटील यांच्या गटाला जो आहे तो या ठिकाणी एक प्रकारे यश मिळालं आहे। मात्र हा चंचू प्रवेश मानला जातोय। ज्या पद्धतीने एकीकडे एक अपक्ष जागा देखील या दारफळ गणामध्ये निवडून आले, मुन्ना साठे यांच्या पत्नी असलेल्या सोनाली साठे यांनी देखील जे आहे ते या निवडणुकीमध्ये मोठी बाजी मारून स्वतः निवडून आलेत। या ठिकाणी भाजपाचा जो आहे तो पराभव झालेला आहे। एकंदरीत आपण पाहिलं असेल तर रणजितसिंह शिंदे यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर कमालीचे आक्रमक आमदार अभिजितआबा पाटील यांच्या विरोधात झाल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे आता याच्या पुढचा कालावधी जो आहे तो माढ्याचा पंचायत समितीचा सभापती कोण असणार आहे याची जी आहे ती उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे। ज्या पद्धतीनं माढा तालुक्यातल्या मानेगाव जिल्हा परिषद गट गाजला होता आणि या गटाचं नेतृत्व जे आहे ते पृथ्वीराज शिवाजीराव सावंत यांच्याकडे आलं आहे। भाजपाच्या मधून उभा राहिलेले जे पृथ्वीराज सावंत आहेत हे विजयी झालेले आहेत आणि याच गणातील उमेदवार असलेले भाजपाचे पंडित काका देशमुख यांचं जे आहे नाव आहे ते सभापती पदासाठी अग्रेसर होताना पाहायला मिळतंय। त्यांचं नाव जे आहे ते प्रमुख दावेदार मानलं जात आहे। दुसरीकडे संजय पाटील भीमानगरकर यांच्या असलेल्या पत्नी जे आहेत त्यांचं देखील नाव जे आहे ते या ठिकाणी रांजणी गणातून उभा होतात, त्या देखील निवडून आले, त्यांचं देखील नाव आहे। आणि तिसरीकडे जर आपण पाहिलं तर माजी आमदार संजय मामा शिंदे यांचे निकटवर्ती असलेले हनुमंत गिड्डे यांच्या पत्नी जे आहेत ते भूताष्टे गणातून निवडून आल्या होत्या, भाजप पुरस्कृत उमेदवार ते आहेत। आणि त्यांच्या पत्नी जे आहेत ते स्वाती गिड्डे, या तिघांपैकी नेमकं पंचायत समितीचा सभापती जो आहे तो 21व्या टर्मचा सभापती जो आहे तो कोण होणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1962 सालापासून या पंचायत समितीवर शिंदे कुटुंबियांचं एक हाती वर्चस्व आहे। आणि आता 20वा सभापती जो आहे तो विक्रमसिंह शिंदे जे आहेत ते या ठिकाणी त्यांची टर्म नुकतीच पार पडली आणि आता 21व्या टर्मचा सभापती माढ्याचा कोण होणार याची उत्सुकता जी आहे ती शिगेला पोहोचलेली आहे। माजी आमदार बंधू असलेले शिंदे बंधू नेमके कुणाच्या हाती सभापती पदाची सूत्र देतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। तत्पूर्वी आपण जर केला तर आमदार अभिजितआबा पाटील असतील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील असतील यांना माढा तालुक्यातल्या जनतेनं दिलेला जो निर्णय आहे, निकाल आहे तो आत्मचिंतन करायला लावणारा असाच आहे। माझा सहकारी कॅमेरा पर्सन अविनाश मी संदीप शिंदे, TV9 मराठी, माढा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।